नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागच्या तासाला आपण विभक्ती, त्याचे प्रत्यय, या विभक्तीचे प्रकार 8 प्रकार आहेत, ते 8 प्रकार पाहिले. विभक्ती म्हणजे काय ते पाहिलं. या विभक्तीचे प्रत्यय लावण्यापूर्वी या शब्दाच्या मूळ रूपामध्ये जो बदल होतो त्याला सामान्य रूप म्हणतात. सामान्य रूपही आपण पाहिलं. आजच्या या तासाला आपण प्रयोग पाहणार आहोत. काय पाहणार आहोत? प्रयोग. आता तुम्ही म्हणताल प्रयोग शब्द तर लिहिलाय, प्रयोग तास आहे मराठीचा. तुमच्या डोक्यामध्ये फक्त प्रयोग कुठे असतात? विज्ञानामध्ये. पण मराठीमध्ये पण प्रयोग आहेत. मग आता हा प्रयोग हे आपल्याला पाहायचं आहे. मी एक वाक्य लिहितो, समीर आंबा खातो. काय वाक्य आहे? समीर आंबा खातो. हे वाक्य लिहिलं मी. मग आता या वाक्यामध्ये हे जे वाक्य आहे समीर आंबा खातो, मग या वाक्यामधलं क्रियापद आहे खातो. क्रियापद काय आहे? खातो. म्हणजेच या क्रियापदामध्ये खाण्याची क्रिया दाखवलेली आहे. या वाक्यामध्ये क्रियापद आहे खातो. या खातो यामुळे खाण्याची क्रिया या वाक्यामधून दाखवलेली आहे. पण खाण्याची क्रिया कोण करतोय? तर हा समीर. वाक्य पहा बरं का. समीर आंबा खातो. क्रियापद आहे खातो, क्रिया आहे खाण्याची. कोण खातोय? आंबा, समीर. म्हणजे खाण्याची क्रिया कोण करतोय? समीर करतोय. आणि खाण्याची क्रिया कोणावर होते आहे? खाण्याची क्रिया कोणावर होते आहे? तर ती होती आंब्यावर. क्रिया कोणावर घडते? खाण्याची आंब्यावर घडते. क्रिया घडवणारा कोण आहे? क्रिया कोण करतोय? समीर. क्रिया कोण करतोय? समीर. म्हणजेच जो क्रिया करतो, म्हणजेच जो क्रिया करतो, जो क्रिया करतो त्याला म्हणतात कर्ता. क्रिया करणारा तो कर्ता. म्हणून या वाक्यामधला कर्ता कोणता आहे? समीर. कारण क्रिया हा करतोय. म्हणून क्रिया करणारा जो क्रिया करतो त्याला कर्ता असे म्हणतात. दुसरा आहे ज्यावर क्रिया घडते. त्याला काय म्हणायचं? कर्म. त्याला काय म्हणायचं? कर्म. जो क्रिया करतो त्याला म्हणायचं कर्ता. ज्यावर क्रिया घडते त्याला म्हणायचं कर्म. त्याला काय म्हणायचं? कर्म. मग या वाक्यामधलं कर्म कोणतं आहे? आंबा. कर्ता आहे समीर, कर्म आहे आंबा, आणि खातो आहे क्रियापद. हे समजलंय? म्हणजेच समीर हा झाला कर्ता. समीर झाला कर्ता. आंबा झालं कर्म, आणि खातो झालं क्रियापद. खातो काय झालं? क्रियापद. पहा, आपण पाहतोय मराठीमधले प्रयोग. वाक्य दिले समीर आंबा खातो. क्रियापद आंबा. क्रिया कोणावर घडते? आंब्यावरती. कोण घडवतोय? समीर.
जो क्रिया करतो त्याला कर्ता म्हणतात. ज्यावर क्रिया घडते त्याला कर्म म्हणतात. म्हणजेच या प्रयोगाची जर व्याख्या आपल्याला पाहायची असेल तर या प्रयोगाच्या व्याख्येचं बद्दल आपल्याला असं म्हणता येईल की वाक्यात क्रियापदाचा कर्त्याशी व कर्माशी वाक्यात क्रियापदाचा कर्त्याशी व कर्माशी लिंग वचन पुरुष या बाबतीत जो संबंध असतो त्याला प्रयोग म्हणतात. म्हणजे आपण पाहिलं समीर आंबा खातो या वाक्यामधलं क्रियापद आहे खातो. क्रिया घडते खाण्याची. कोण क्रिया घडवतो? समीर. कोणावर घडते? आंब्यावर. समीर झाला कर्ता, आंबा झालं कर्म, खातो झालं क्रियापद. जो क्रिया करतो त्याला म्हणतात कर्ता. ज्यावर क्रिया घडली जाते त्याला म्हणायचं कर्म. म्हणून त्या वाक्यामध्ये समीर आहे कर्ता, आंबा आहे कर्म, खातो आहे क्रियापद. म्हणून या प्रयोगाची व्याख्या करताना आपल्याला असं म्हणता येईल वाक्यात क्रियापदाचा कर्त्याशी व कर्माशी लिंग वचन पुरुष या बाबतीत जो संबंध असतो त्याला प्रयोग म्हणतात. त्याला काय म्हणतात? प्रयोग. मग आता या प्रयोगाचे आहेत 3 प्रकार. आता एक एक प्रकार आपण पाहूयात. या प्रयोगाचे किती प्रकार आहेत? 3. पहिला आहे कर्तरी, दुसरा आहे कर्मणी आणि तिसरा आहे भावे. या प्रयोगाचे किती प्रकार आहेत? 3. कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग. आता या 3 प्रयोगांची आपल्याला माहिती पाहिजे. पहिला आहे कर्तरी प्रयोग. मग कर्तरी प्रयोगामध्ये पहिलं जर आपण वाक्य घेतलं समीर आंबा खातो, या वाक्यामधला समीर आहे कर्ता, आंबा आहे कर्म आणि खातो आहे क्रियापद. म्हणजेच या वाक्यामध्ये आपण कर्त्याचं जसं लिंग वचन पुरुष असेल त्याप्रमाणे बदल करून पाहूयात. मग आता वाक्य काय आपल्याला? समीर आंबा खातो हे वाक्य. या वाक्यामध्ये समीर कर्ता, आंबा कर्म आणि खातो क्रियापद. मग आता हे वाक्य आहे. मग आपण हे जे आहे हे पुल्लिंगी वाक्य आहे, पुरुषलिंगी वाक्य आहे. यातला कर्ता आहे तो पुरुषलिंगी आहे. मग आपल्याला या पुरुषलिंगाच्या ऐवजी स्त्रीलिंगी आपण केलं. समीरच्या ऐवजी आपण केलं समीरा. आंबा खाते. पहा, पहिलं वाक्य समीर,
पुरुषलिंगी वाक्य शब्द. आंबा खातो, क्रियापद काय आहे? क्रियापद सुद्धा पुरुषलिंगी आहे. कर्ता पुरुषलिंगी, क्रियापद पुरुषलिंगी. दुसरं वाक्य आपण घेतलं, समीरा आंबा खाते. आता समीरा हे स्त्रीलिंगी आहे म्हणून क्रियापद सुद्धा स्त्रीलिंगी झालं. जर समीरा आंबा खातो असं म्हटलं तर त्या वाक्याचा नीट अर्थबोध होणार नाही. म्हणून क्रियापद सुद्धा कर्त्याप्रमाणे त्या त्या लिंगवचनाप्रमाणे बदलत असते. आता तिसरं वाक्य घेतलं, ते आंबा खातात. आता ते म्हणल्यानंतर किती झाले? एकापेक्षा जास्त झाले म्हणजे अनेक वचन. एकापेक्षा जास्त झाल्यामुळे ते काय झालं? अनेक वचन. मग हे अनेक कर्ता जर अनेक वचन झालं तर क्रियापद सुद्धा अनेक वचनी होणार. कर्ता अनेक वचन झालं तर क्रियापद सुद्धा अनेक वचनी होणार. कर्म बदलत नाही. कर्म जसं आहे तसंच राहतं. कर्मामध्ये बदल होत नाही कर्तरी प्रयोगामध्ये. समीर आंबा खातो, समीरा आंबा खाते, ते आंबा खातात. आता त्याच्यामध्ये तू आंबा खातोस, तू आंबा खातोस. पहा आता या शेवटच्या वाक्यामध्ये पुरुषामध्ये बदल केलाय, पण तो पुरुषामध्ये बदल जरी केलेला असला तरी त्या क्रियापदामध्ये बदल झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे पहिलं वाक्य आपण पाहिलं, समीर आंबा खातो, ते पुरुषलिंगी असल्यामुळे त्यामध्ये कर्त्याप्रमाणे क्रियापद पुरुषलिंगी आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये समीरा, समीर हा एकवचनी शब्द आहे. समीरा हा पहिलं जे वाक्य आहे, समीर आंबा खातो, यामध्ये पुरुषलिंगी आहे. त्यामुळे क्रियापदाप्रमाणे त्याचं कर्त्याप्रमाणे क्रियापद होतं. दुसरं वाक्य आपण घेतलं, समीरच्या ऐवजी समीर पुरुषलिंगी होता. दुसऱ्या वाक्यामध्ये समीरा ही स्त्रीलिंगी आहे. समीरा हे स्त्रीलिंगी आहे. पुरुष नामाच्या ऐवजी स्त्री नाम आलेलं आहे, स्त्रीलिंगी नाम आलेलं आहे. स्त्रीलिंगी नाम आल्यामुळे क्रियापद सुद्धा स्त्रीलिंगी झालं. म्हणून त्यामध्ये क्रियापदामध्ये सुद्धा बदल झालेला आहे. समीर ऐवजी समीरा, खातो ऐवजी खाते. तिसरं वाक्य आपण पाहिलं, ते आंबा खातात. पाहता पुरुषलिंगी पण नाही, स्त्रीलिंगी पण नाही. पुरुषलिंगी पण नाही, स्त्रीलिंगी पण नाही, पण ते आहे ते म्हणजे अनेक वचनी. ते म्हणजे कोणतं आहे? अनेक वचनी. अनेक वचनी असल्यामुळे, एकापेक्षा जास्त असल्यामुळे क्रियापद झालं खातात. क्रियापद काय झालं? खातात. आणि शेवटचं वाक्य आहे तू. तू आहे प्रथम पुरुषी शब्दाऐवजी सर्वनाम, द्वितीय पुरुषी शब्द घातला. तू, समीर ऐवजी तू. तू आंबा खातोस. म्हणजेच मूळ वाक्यात मूळ वाक्यात कर्त्याच्या, म्हणजे मूळ वाक्यात कर्त्याच्या लिंग, वचन व पुरुषाप्रमाणे क्रियापदामध्ये बदल होतो. क्रियापदामध्ये बदल होतो. म्हणजेच या चारही वाक्यांमध्ये मूळ जे वाक्य आहे त्या मूळ वाक्यांमध्ये कर्त्याचं जे लिंग असेल, जे वचन असेल, जे पुरुष असेल त्याप्रमाणे क्रियापदामध्ये बदल झालेला आहे. म्हणजेच या कर्तरी प्रयोगाची जर आपल्याला व्याख्या करायची असेल तर ती व्याख्या करताना जेव्हा कर्त्याच्या लिंग, वचन, पुरुषाप्रमाणे
कर्त्याच्या लिंग वचन पुरुषाप्रमाणे क्रियापदाचे रूप बदलते तेव्हा तो प्रयोग कर्तरी प्रयोग होतो. तो प्रयोग कर्तरी प्रयोग होतो. म्हणजेच आपल्याला हा जो या प्रयोगाचा पहिला प्रकार आहे कर्तरी प्रयोग, हा कर्तरी प्रयोग समजण्यासाठी आपल्याला त्या वाक्यामधलं कर्ता कर्म आणि क्रियापद समजलं तरच आपण तो प्रयोग कोणता आहे तो ओळखू शकतो. पहा, आता हा कर्तरी प्रयोग, आपण ही वाक्य पाहिली. या कर्तरी प्रयोगाची व्याख्या आपण पाहताना जेव्हा कर्त्याच्या लिंग वचन पुरुषाप्रमाणे क्रियापदाचं रूप बदलतं, क्रियापदाचं रूप बदलतं, त्यावेळेस त्या वाक्याचा तो कर्तरी प्रयोग होतो. कर्त्याच्या लिंगवचन पुरुषाप्रमाणे क्रियापदाचे रूप बदलते, क्रियापदाचे रूप बदलते तेव्हा कर्तरी प्रयोग होतो. तेव्हा कर्तरी प्रयोग होतो. म्हणजे पहा, या आपण प्रयोग म्हणजे काय पाहिलं, जे वाक्य पाहिलं त्या वाक्यामधला कर्ता ओळखता आला पाहिजे, कर्म ओळखता आलं पाहिजे, क्रियापद ओळखता आलं पाहिजे. त्यानुसार जो बदल होतो त्या बदलामुळे आता हा कर्तरी, या प्रयोगाचे 3 प्रकार आहेत, त्यातला कर्तरी प्रयोग आपण पाहत आहोत. या कर्तरी प्रयोगाची व्याख्या करताना कर्त्याच्या लिंग वचन पुरुषाप्रमाणे क्रियापदाचे रूप बदलत असतं आणि तेव्हा कर्तरी प्रयोग होत असतो. म्हणजेच समीर आंबा खातो हा झाला कर्तरी प्रयोग, हा झाला कर्तरी प्रयोग. मग या कर्तरी प्रयोगाचे सुद्धा परत 2 उपप्रकार आहेत. त्या कर्तरी प्रयोगाचे सुद्धा उपप्रकार किती आहेत? 2 आहेत. ते आपण पाहूयात. या कर्तरी प्रयोगाचे सुद्धा 2 उपप्रकार आहेत. एक आहे सकर्मक कर्तरी प्रयोग आणि दुसरा आहे अकर्मक कर्तरी प्रयोग. हे कर्तरी प्रयोगाचे 2 उपप्रकार. पहा आता आपण मगाचच वाक्य घेऊयात. समीर आंबा खातो हे वाक्य आहे. या वाक्यामध्ये कर्म कोणता आहे? आंबा. म्हणजेच या वाक्यामध्ये या वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी, या वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी खातो या क्रियापदाला, खातो या क्रियापदाला कर्माची गरज आहे. जर कर्म नसेल तर त्या वाक्याची क्रिया पूर्ण होत नाही, वाक्याचा अर्थ पूर्ण होणार नाही, वाक्यातली क्रिया पूर्ण होणार नाही. त्यासाठी काय आवश्यक आहे? कर्म आवश्यक आहे. त्यासाठी काय आवश्यक आहे? कर्म आवश्यक आहे. मग या कर्माचं काम काय आहे? खातो या क्रियापदाचा अर्थ पूर्ण केला. या कर्मामुळे खातो या क्रियापदाचा अर्थ पूर्ण केला.
म्हणून या वाक्यामध्ये खातो हे सकर्मक क्रियापद आहे. कोणतं क्रियापद आहे? सकर्मक क्रियापद. कारण त्या वाक्यामुळे, त्या क्रियापदामुळे कर्म, या क्रियापदामध्ये कर्म आलेलं आहे, या वाक्यामध्ये कर्म आलंय आणि त्या कर्मामुळे क्रियापदाला अर्थ पूर्ण झालेला आहे. म्हणून हे क्रियापद सकर्मक कर्तरी प्रयोग आहे. समीर आंबा खातो, या वाक्यामध्ये आंबा हे कर्म, हे कर्म या वाक्यामध्ये आलेलं आहे. म्हणजेच वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी, पूर्ण होण्यासाठी खातो या क्रियापदाला कर्माची गरज आहे. म्हणून वाक्यात खातो हे सकर्मक क्रियापद आहे आणि या वाक्यामधील हे क्रियापद सकर्मक असल्यामुळे तो झाला सकर्मक कर्तरी प्रयोग. सकर्मक कर्तरी प्रयोग म्हणजेच समीर आंबा खातो. या वाक्यामध्ये समीर झाला कर्ता, आंबा झालं कर्म आणि खातो झालं क्रियापद. आणि हे कर्म असल्यामुळे, या कर्मामुळे या वाक्याचा अर्थ पूर्ण झाला. जर या वाक्यामध्ये आंबा हा शब्द नसता, समीर खातो, पण या वाक्याचा अर्थ पूर्ण नसता झाला. कारण त्या वाक्यामध्ये कर्मच नाहीये. खाण्याचं काम करतोय, पण काय खाण्याचं काम करतोय ते या वाक्यामध्ये नसल्यामुळे हे कर्म आवश्यक आहे सकर्मक कर्तरी प्रयोगासाठी. म्हणजेच वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी खातो या क्रियापदाला कर्माची गरज नाही. जर आपण लिहिलं असतं समीर खातो, समीर खातो, पण या वाक्यामध्ये कर्म नाहीये, फक्त काय आहे? कर्ता आहे समीर, का खातो आहे क्रियापद. म्हणून हे झालं क्रियापद कोणतं? अकर्मक कर्तरी प्रयोग. अकर्मक कर्तरी प्रयोग. सकर्म अकर्म. म्हणजेच या दोन पोट प्रकार जे आहेत कर्तरी प्रयोगाचे उपप्रकार, या उपप्रकारामध्ये स म्हणजे कर्मासहित, स म्हणजे कर्मासहित, म्हणजे या वाक्यामध्ये कर्म आलेलं असतं. आणि दुसरा जो उपप्रकार आहे त्या उपप्रकारामध्ये अकर्मक म्हणजे कर्मच आलेलं नसतं. सकर्मक अकर्मक, सकर्मक अकर्मक. मग कर्तरी प्रयोग हा सकर्मक आहे का अकर्मक आहे हे ओळखण्यासाठी आपल्याला कर्म त्या वाक्यामधलं ओळखलं तर आपल्याला तो प्रयोग सकर्मक कर्तरी प्रयोग आहे की अकर्मक कर्तरी प्रयोग आहे ते ओळखता येईल. पण त्यामध्ये काही ट्रिक्स अशा असतात की या कर्तरी प्रयोग ओळखण्याच्या ज्या खुणा आहेत, त्या खुणामध्ये पहिली जी खूण आहे, या कर्तरी प्रयोगातील बहुतेक वेळा क्रियापद हे वर्तमान काळातलं असतं. म्हणजेच तो कर्तरी प्रयोग जर असेल तर त्या वाक्यामधलं क्रियापद हे वर्तमान काळातलं असलं पाहिजे. जर वर्तमान काळामधलं असलं तर तो कर्तरी प्रयोग. ही महत्वाची पहिली खूण. आणि दुसरी खूण अशी आहे, कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला किंवा कर्माला, या कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला किंवा कर्माला विभक्ती प्रत्यय लागत नाही. पहा, समीर आंबा खातो. आता हे जर वाक्य घेतलं आपण, खाण्याची क्रिया ही कधी आहे? कोणता काळ आहे? वर्तमान काळ आहे. खाण्याची क्रिया कोणता आहे? वर्तमान काळ. म्हणजे वर्तमान काळ असल्यामुळे हा कर्तरी प्रयोग, आणि यामध्ये आंबा हे कर्म आल्यामुळे सकर्मक.
आणि दुसरं जे आहे त्याला कोणताही विभक्ती प्रत्यय लागत नाही, कर्त्याला पण नाही कर्माला पण नाही. म्हणून समीर आणि आंबा याला कोणताही विभक्ती प्रत्यय लागलेला नाही, म्हणून हा आहे कर्तरी प्रयोग. लक्षात आलंय? आपण काय पाहतोय? प्रयोग. प्रयोगामध्ये कर्ता, कर्म आणि क्रियापद या तीनही गोष्टी ज्या वेळेस येतील त्यावेळेस ते असतं क्रियापद. कोणतं असतं? सकर्मक कर्तरी प्रयोग असतो, कारण त्या वाक्यामध्ये कर्ताही असतो, कर्मही असतं, क्रियापद तर असतंच. म्हणजे या वाक्यामध्ये प्रत्येक शब्दाला महत्व आहे, कर्त्यालाही महत्व आहे, कर्मालाही महत्व आहे, कर्त्या आणि कर्मापेक्षाही क्रियापदाला महत्व आहे, कारण त्या क्रियापदाच्या त्या शब्दामुळे त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होत असतो. मग या कर्तरी प्रयोगामध्ये या वाक्यामध्ये क्रियापदाच्या कर्त्याशी कर्माशी लिंग वचन पुरुषाच्या बाबतीत जो संबंध असतो त्याला म्हणतात प्रयोग. त्याचे 3 प्रकार आहेत: कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग. त्यातला एक प्रकार आपण पाहत आहोत, कर्तरी प्रयोग. कर्तरी प्रयोगामध्ये जेव्हा कर्त्याच्या लिंग वचन पुरुषाप्रमाणे क्रियापदाचं रूप बदलतं तेव्हा तो प्रयोग होतो कर्तरी प्रयोग. या कर्तरी प्रयोगाचे 2 उपप्रकार आहेत, सकर्मक कर्तरी आणि अकर्मक कर्तरी. सकर्मक कर्तरीमध्ये कर्माची गरज असते. सकर्मक कर्तरीमध्ये कर्माची गरज असते, पण अकर्मक कर्तरीमध्ये कर्माची गरज नसते. म्हणजे गरज ते कर्मच नसतं, ते कर्मच नसतं. मग आपण पाहिलं सकर्मक कर्तरीमध्ये या क्रियापद हे असतं वर्तमान काळामधलं. सकर्मक कर्तरीमध्ये क्रियापद वर्तमान काळातलं असतं आणि कर्ता आणि कर्म याला कोणताही विभक्ती प्रत्यय लागत नाही. हे झालं सकर्मक कर्तरी प्रयोग. दुसरा आहे अकर्मक कर्तरी प्रयोग. अकर्मक कर्तरी प्रयोग आपण हाच जर विचार केला, समीर आंबा खातो, पण या वाक्यामध्ये आपल्याला कर्ता तोच ठेवायचा आहे, कर्ता तोच ठेवायचा आहे, समीर. आता कर्म आपण पहिल्या या प्रकारामध्ये पाहिलं त्यावेळेस आंबा कर्म होतं, पण आता आपल्याला कोणतं येतंय? समीर आंबे खातो. समीर आंबे खातो. पहा बरं का, समीर आंबे खातो. दुसरा प्रकार आपण पाहत आहोत, आपण कर्तरी प्रयोगाचा दुसरा प्रकार पाहत आहोत, तो आहे कर्मणी प्रयोग. पहिला जो पाहिला आपण कर्तरी प्रयोग, दुसरा कर्मणी प्रयोग. आता यामध्ये समीरने आंबा खाल्ला. मागचा कर्तरी प्रयोग पाहिला आपण, त्यावेळी समीर आंबा खातो, वर्तमान काळ होता. त्याचबरोबर कर्त्याला आणि कर्माला कसल्याही प्रकारचा विभक्ती प्रत्यय लागलेला नव्हता, तो होता कर्तरी प्रयोग. दुसरा आहे कर्मणी प्रयोग, दुसरा प्रकार या प्रयोगातला. त्यातलं वाक्य पहा, समीरने आंबा खाल्ला. पहा या वाक्य कोणत्या काळामधलं आहे ते लक्षात घ्या. त्याबरोबर कर्त्याला कसा प्रत्यय लागलेला आहे ते लक्षात घ्या. म्हणजेच या वाक्यामध्ये समीरने झाला कर्ता, आंबा झालं कर्म,
आणि खाल्ला झालं क्रियापद. वाक्य तेच, बदल कसा झाला तो पहा. समीरने आंबा खाल्ला. या वाक्यामध्ये समीरने कर्ता, आंबा हे कर्म, खाल्ला हे क्रियापद. आता या वाक्यामध्ये मागचं जे वाक्य होतं, मागचा जो प्रयोग पाहिला कर्तरी प्रयोग, या कर्तरी प्रयोगामध्ये आपण कर्त्याप्रमाणे क्रियापदाचा लिंगवचनामध्ये बदल केला. या वाक्यामध्ये आता कर्मानुसार आपल्याला बदल करायचा आहे. पहा, आता आंबा, आंबा हे पुल्लिंगी आहे. मग याऐवजी आपण जर चिंच लिहिलं, समीरने चिंच खाल्ला, होईल का? नाही, कारण चिंच हे आहे स्त्रीलिंग आहे. यामध्ये लिंग बदल केला म्हणून क्रियापद काय येईल? खाल्ली. समीरने चिंच खाल्ली. या वाक्यामध्ये समीरने आंबा खाल्ला. दुसऱ्या वाक्यामध्ये समीरने चिंच खाल्ली. त्याचबरोबर वचनाप्रमाणे केला. त्याऐवजी आपण जर लिहिलं आंबे, पहिल्या वाक्यामध्ये कर्म आंबा, दुसऱ्या वाक्यामध्ये कर्म चिंच, तिसऱ्या वाक्यामध्ये कर्म आंबे. त्याप्रमाणे कर्माप्रमाणे क्रियापदामध्ये बदल झाला. समीरने आंबा खाल्ला, समीरने चिंच खाल्ली, समीरने आंबे खाल्ले. म्हणजे पहिलं जे वाक्य होतं त्या वाक्यामध्ये आपण पुल्लिंगी शब्द वापरला होता, कर्म, पुल्लिंगी कर्म होतं. दुसऱ्या वाक्यामध्ये लिंग बदल केला, चिंच. त्याप्रमाणे क्रियापदाचं रूपही बदललं. क्रियापदाचं रूपही हे स्त्रीलिंगी झालं. तिसऱ्या वाक्यामध्ये परत या कर्माचं वचन बदललं. एकापेक्षा जास्त आंबे म्हणून आंबा म्हणून आंबे, म्हणून क्रियापदाचं रूप सुद्धा बदललं, खाल्ले. क्रियापदाचं रूप सुद्धा बदललं, खाल्ले. याप्रमाणे आपल्याला जर या कर्मणी प्रयोगाची व्याख्या जर करायची असेल, कर्मणी प्रयोगाची जर व्याख्या करायची असेल तर आपल्याला असं म्हणता येईल, जेव्हा कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे क्रियापदाचे रूप बदलते, त्याला कर्मणी प्रयोग म्हणतात. कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याच्या लिंगवचनाप्रमाणे क्रियापद बदलतं, पण कर्मणी प्रयोगामध्ये कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे क्रियापद बदलतं. क्रियापदाचं रूप बदलतं, त्याला म्हणायचं कर्मणी प्रयोग. आले लक्षात? तुमच्या पाठामध्ये जे काही शब्द आलेले असतील ते कोणत्या काळातले आहेत, कोणत्या रूपातले आहेत, त्यातलं कर्ता कर्म क्रियापद शोधून कमीत कमी 25 वाक्य अशी लिहायची आहेत. हा तुमचा झाला घरचा स्वाध्याय. समजलंय? आले लक्षात? इथं आपण आता थांबूया.